पंतप्रधान श्रीमान नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय देशाचे गृहमंत्री श्रीमान अमितजी शहा आणि आमचे गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांचे आभार व्यक्त करपा खातीर, यांचे कृतज्ञता व्यक्त करपा खातीर आजची ही पत्रकार परिषद आज आमदाराच्या वतीन एसटी आमदाराच्या वतीन त्याचप्रमाणे आमचे एसटी भारतीय जनता पक्षाच्या मोर्चाच्या वतीन आज तुमकां सगळ्यांक आपयलेले आसा, त्याबद्दल तुमचे सगळ्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत करता आणि संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीन गोयच्या वतीन हांव आदरणीय गोयच्या मुख्यमंत्र्याचे पयलू स्वागत करता आणि त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करता. थँक्यू. त्याचप्रमाणे मागता आदरणीय आमचे सावळीचे आमदार श्रीमान ज्यांनी खूप या डेलिगेशनाच्या बरोबर सुद्धा आमकां खूप आधार केलो आसा ते आमचे प्रदेशाध्यक्ष श्रीमान सदानंद भाई श्री तानवडे, त्यांचे स्वागत आणि त्यांचे आभार. आमच्या सगळ्यांच्या वतीन आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष श्रीमान सदनभाई शेठ आणि आमचे आदरणीय गोयचे मुख्यमंत्र्याचे आम्ही पेढे करून त्यांचे परत एकदा त्यांचे आभार व्यक्त करता. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की कालच्या केंद्रीय कॅबिनेटा भितर जो अनुसूचित जमातीचो ज्वलंत विषय गेली 21 वर्सां पासून एक मागणी आशिल्ली ती म्हळ्यारच गोंय राज्यांतल्या अनुसूचित जमातीच्या सदस्यां खातीर लोकां खातीर राजकीय आरक्षण गोयचे विधानसभेत हाडचे आणि हेच्या संदर्भान बरेचशा फुडाऱ्यांनी बरेचशा लोकांनी पाठपुरावो केल्लो आसा आणि आजच्या आमच्या गोयच्या मुख्यमंत्र्याच्या फुडारपणा सकल जे डिलिमिटेशन आमचे कमिशन त्याचबरोबर इलेक्शन कमिशनाच्या माध्यमांतल्यान आज आदरणीय देशाचे गृहमंत्री आमच्या डॉक्टर प्रमोदजी सावंत यांच्या नेतृत्वा सकल एक डेलिगेशन आम्ही आदरणीय गृहमंत्र्याक मेळ्ळे आणि तांणी आमकां आश्वस्त केल्ले आशिल्ले की येणाऱ्या आमची कॅबिनेट जी आसा त्या कॅबिनेटीक हो जो प्रस्ताव जो आसा तो प्रस्ताव आमी मान्य करून मुखार तो प्रोसेस करपा खातीर ताची प्रक्रिया करपा खातीर आमी धाडटले. आणि म्हाका याद जाता की आदरणीय गोयचे मुख्यमंत्री आणि आमचे संपूर्ण डेलिगेशन दिल्ली आशिल्ले पण एक कारणास्तव थोडेशे मेळपाक जाले ना, पूण रातचो आमकां जवळ जवळ 11:15 सुमार म्हाका आदरणीय गोयचे मुख्यमंत्र्याचो फोन आयलो. त्या वेळाचेर हांव बोर्डिंग केल्लें आशिल्लें की आमकां गृहमंत्र्यान आपयलेलें आसा. आमी मागीर सांगलें की आमचे सगळ्या बरोबरूच मेळुया आणि फुडले विकास जशें तें तय जाल्लें आशिल्लें तशेंच गोयच्या आदरणीय मुख्यमंत्र्याच्या फुडाकारान आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या इनिशिएटिव्हान ही मुलाखत जाली आणि तदनंतर आम्ही सांगता आसतना संपूर्ण विषय जो आसा तो आदरणीय गोयच्या मुख्यमंत्र्यान मांडिल्लो आशिल्लो आणि सांगता आसतना इतलो परिपक्व असो अभ्यास आदरणीय गृहमंत्र्यान केल्लो आशिल्लो आणि त्या दृष्टिकोनांतल्यान प्रोसेस लावपाक प्रोसेसांतल्या माध्यमांतल्यान कालच्या केंद्रीय कॅबिनेटान आज ते रिझोल्युशन एनॉर्मसली पास जाल्ले आसात आणि ताजें अभिनंदन करपा खातीर आज संपूर्ण आमचो आदिवासी समाज जे जे वेगळे वेगळे एनजीओज आसात
ते आम्ही मडगावच्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या मुखार सुद्धा आम्ही आदरणीय आमचे गोयचे मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांचे सुद्धा अभिनंदन करपा खातीर मेळटले। तुमकां सगळ्यांक खबर आसतली की 2003 पासून हो संपूर्ण जो आमचो आदिवासी समाज जो आसा तो मागण्या खातीर आंदोलन करीत आशिल्लो। 2 ट्रायबल यूथ जे आसा तांकां त्याग तांकां बलिदान स्विकारचें पडलें आणि 2003 सुद्धा हे आपले जो स्टेटस जो आशिल्लो तो तेद्या वेळाचेर आमचे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकाराच्या माध्यमांतसून मेळिल्ले आशिल्ले आणि आज पॉलिटिकल जो राखीवता जी आसा ती आज डॉक्टर प्रमोदजी सावंत यांच्या फुडारपणा सकल भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या सरकारा सकलूच आज आमकां एक मोलादीक अशी भेट आज महाशिवरात्रीची ती दिल्ली आसा त्या बद्दल हांव सगळे केंद्रीय सगळे कॅबिनेटाचे हांव आभार व्यक्त करता गोयच्या जो सरकारचो मंत्री येनातल्यान आणि हे आंदोलन इनिशिएटीव करपा खातीर त्याच गुटाच्या भितर खूब फुडाकार घेतिल्लो आशिल्लो। तेच्या वेळाचेर सगळे फुडाकारी जे आशिल्ले तांच्यांनी खूब आमकां सपोर्ट केल्लो आशिल्ले आणि अशाच्या पार्श्वभूमीचेर आज परत एकदा गोयच्या मुख्यमंत्र्याचे आभार। सविस्तर माहिती कशें कितें आसा तें आमकां गोयचो मुख्यमंत्री तुमकां तेजे मुखार दितलोच। हांव परत एकदा गोयच्या समस्त आदिवासी समाजा वतीन हांव गोयच्या मुख्यमंत्र्याच्या मना पासून अभिनंदन करता। आदरणीय आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष हांव अभिनंदन करता आणि मागता आमच्या आदरणीय सावड्डेचे आमदार त्यांनी ह्या वेळाचेर आपले ओके ताजे पयलू आमचे एसटी मोर्चाचे अध्यक्ष श्री प्रभाकर गांवकर यांनी तुमकां संबोधचे। भारतीय जनता पार्टी एसटी मोर्चा गोवा प्रदेश यांच्या वतीन आदरणीय प्राइम मिनिस्टर जे आमकां सदांच म्हणटात मोदी है तो मुमकिन है। आमकां याद जाता जेन्ना आमी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्माचेर आमचे हो विशय जेन्ना मांडटाले आमचे मुख्यमंत्री सदांच हेजो फॉलोअप करताले। त्याच बरोबर आमचे अध्यक्ष जे आसात सदानभाई त्यांच्या नेतृत्वा सकयल आमी आज पार्टी म्हणून काम करतात तेन्ना हो विषय तेणे लावून धरलो आणि मुख्यमंत्र्यान ज्या पद्दतीन थिंग प्रेजेंट केलो म्हणूनच आमकां आज हे पॉलिटिकल रिजर्वेशन मेळपाक शक्य जाल्लें आसा। म्हणून आमी देशाचे पंतप्रधान त्याच बरोबर आमचे अमित भाई शाह आमचे JP नड्डाजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि गोयचे मुख्यमंत्री आणि आमचे अध्यक्ष सदानभाई तानावडे यांचे भारतीय जनता पार्टी एसटी मोर्चा म्हणून जे आमचे साधारणचे आयज 1,80,000 आमची लोकवस्ती आसा त्यांच्या वतीन आमी तेंचे चड देव बरें करूं म्हणटात। पण येणाऱ्या काळात प्रत्येक मतदारसंघ वायज त्यांचे अभिनंदनाचो ठराव जो आसा आमचे मोदीजींचे आणि आमचे राष्ट्रीय प्लस आमच्या गोयचे सरकाराचे अभिनंदनाचो ठराव जो प्रत्येक आमकां धाडटले। म्हणून परत एकदा तुमचे दोन्ही आमचे डबल इंजिनाचे सरकार आसा तांकां आमी देव बरें करूं म्हणटात। आणि सदांच आमी म्हणटात की मोदी है तो मुमकिन है पण आमी दोतोर प्रमोद सावंत आमकां सदांच सांगता भिवपाची गरज ना म्हणून आमी सदांच म्हणटात खंयच्याय प्रेसाक आमी जर आसत जाल्यार आमी सदांच सांगता की आमकां दोतोर प्रमोद सावंत आसा तो पर्यंत आमकां भिवपाची गरज ना। म्हणून मुख्यमंत्र्याचे आणि अध्यक्षाचे आमच्या गोयच्या एसटी मोर्चाच्या वतीन हांव चड आनी चड देव बरें करूं म्हणटा। आज एक मोठो खोशयेचो दीस आसा आणि महाशिवरात्री आसा त्या निमतान तुमकां तेची महाशिवरात्रीची हांव शुभेच्छा दिता। तर आम्ही जमल्या आज हांगा आमचे देशाचे पंतप्रधान आणि सेंट्रल गव्हर्नमेंटाचे आभार व्यक्त करपाक। आम्ही सगळे जे आदिवासी समाज आसा हो समाजाचो लढो खूब पयसान सुरू जालो। पूण एकएकदां कशें आसता की एक मनशाक ही संधी मेळटा। आज तुमकां सांगपाचें म्हणल्यार माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारत देशाचे गृहमंत्री आमचे अमित शाहजी त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांचे कडेन सामको कंटिन्युअसली पाठपुराव करपी ह्या गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडेजी ह्या लोकांनी त्यांचे सगळ्या सहकार्य घेऊन हो लढो आसा तो यशस्वी करपाक आमी सक्सेसफूल जाले। तुमकां सांगपाचें म्हणल्यार हालींच एक 8 दीस पयलीं माननीय मुख्यमंत्र्यान आमचे सगळ्यांचे डेलिगेशन माननीय गृहमंत्री अमित शाहजी कडेन गेल्ले आमी
इतले कॉन्फिडन्सान तेणी सांगले की तुमकां येता त्या इलेक्शनाच्या पयलीं जे आमकां जे पळय इलेक्शन आसा ते 27चे, पूण त्याच बरोबर हे आतां इलेक्शन जे आसा आमचे पार्लमेंटाचे 2024 त्या इलेक्शनाचो कोड लागचे पयलीं जी कॅबिनेट जातली सेंटराची त्या कॅबिनेटाक 100% हो विषय म्हणतो आमी भारतीय जनता पक्षाचे सरकार करतले. त्या प्रमाणे काल हो विषय सगळो करून घेतलेलो आसा. त्या खातीर हांव आमचे गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष डॉ. सदानंद तानावडे, आमचे मंत्री गोविंद गावडे, बाकीचे सगळे मोर्चाचे आणि सगळे लोकांचे वतीन भारतीय जनता पक्षाचे आणि गोंयच्या सरकाराचे अभिनंदन करता आसतना तांकां सगळ्यांचे आभार व्यक्त करता आणि ही सगळी मेसेज जी आसा ती सगळ्या लोकां पर्यंत तुमी पावयता. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आदरणीय प्रदेशाध्यक्ष श्रीमान सदानंदभाई तानवडे यांच्याकडे मागता त्यांनी आपले मनोगत. आजच्या पत्रकार परिषदेक आमच्या बरोबर उपस्थित आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भारतीय जनता पार्टीचे बिरोडचे आमदार आणि गोंयचे आमचे मंत्री गोविंद गावडे, आमचे आमदार सांवड्डेचे गणेश गांवकर, ST मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गांवकर आणि सगळे पत्रकार बंधू, सगळ्यां पयलीं तुमकां सगळ्यांक आज महाशिवरात्रीच्यो शुभेच्छा दिना. आणि ह्या बऱ्या दिसा केंद्रीय नेतृत्वान ज्या तरेन कमिटमेंट केल्ले, कारण आमचे मुख्यमंत्री आनी तांचे बरोबर पूर्ण डेलिगेशन त्यांच्यानी ज्या वेळाचेर आमी आमचे पार्टीचे आमचे सरकाराचे होम मिनिस्टर आमचे नेते अमित भाई शहाजी हांची भेट घेतली आणि त्या डेलिगेशना भितर सगळे पार्टीचे आमचे सगळे मंत्री आमदार आणि त्याच्या बरोबर कांय वेगवेगळे आदिवासी समाजाचे नेते हांच्यांनी डेलिगेशन गेले. आणि त्या डेलिगेशना भितर ज्या वेळाचेर आमचे होम मिनिस्टरान कमीट केले, इमिजिएटली सांगले की आपल्याकूय दिसता की खूप वेळ जाल्लो आसा, पण आपण तुमकां सांगपाक सोदता की नोटिफिकेशन येवच्या पयलीं आमी हो विशय आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकी भितर पास करता. आणि त्या तरेन काल तो निर्णय जालो बैठकी भितर, आमच्या कॅबिनेटा भितर ते पास केले. आणि त्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स जाली ती सगळ्यांत महत्वाची. आमचे पियुष गोयलजी जे मंत्री आसात तांच्यांनी प्रेस कॉन्फरन्सान जेन्ना उल्लेख केलो गोंयचो आणि तांच्यांनी सांगलें की गोंयच्या आदिवासी समाजाक ST रिजर्वेशन जें आसा ते रिजर्वेशन दिवपाक लागूनचें बील जें आसा ते कॅबिनेटान पास करतात आणि त्यानंतर मागीर ते पार्लिमेंटा भितर येतलें. आणि ते करता आसतना तांच्यांनी 2 ते 3 वेळार मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलें, धन्यवाद केले, कारण तांच्यांनी सांगलें की गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ज्या तरेन ते फाटल्यान लागताले आणि ताका लागून एक गोंयचे आदिवासी समाजाक आमी हे रिजर्वेशन पॉलिटिकल दिवपाक जाय आणि तो ठराव त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीन पास केलो. हाच्या पयलीं ज्या वेळार ST समाजाक 2003 ज्या वेळाचेर स्टेटस दिलो त्या वेळाचेर गोंयांत भारतीय जनता पार्टीचें सरकार आशिल्लें आणि मनोहर पर्रीकर त्या सरकारांतले आमचे मुख्यमंत्री आशिल्ले आणि केंद्राक वाजपेयीचें सरकार. आणि ज्या वेळाचेर प्रत्येक वेळाचेर ज्या वेळाचेर अशे दुर्लक्षीत घटक जे आसात तांकां न्याय दिवपाचें काम सदोदीत भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केल्लें आसा. मागीर ते ST रिजर्वेशन आसलें की वेगवेगळ्या राज्या भितर दिल्लें वेगवेगळी रिजर्वेशन आसतलीं. आणि हे सगळे जर पळयलें आसत जाल्यार ज्या तरेन आमी सगळे म्हणटात मोदी की गॅरंटी आनी गॅरंटी की गॅरंटी, मोदीजी जे सांगतात ते करतात. आणि त्यामुळे अमित भाई शहाजीन जो कमिटमेंट केलो तो पूर्ण केल्लो आसा. त्यानंतर वेगवेगळी प्रतिक्रिया सदोदीत दीत आसतात, पण आमकां पूर्ण विश्वास आशिल्लो, आमी सुरवाती पासून सांगताले की ST रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशन मेळपाक जाय ही भारतीय जनता पार्टीची मागणी आसा. आणि त्यामुळे आमी सदोदीत आमचे वेगवेगळे प्लॅटफॉर्माच्या माध्यमांतल्यान, म्हणून आज हांव भारतीय जनता पार्टीचे आमचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष JP नड्डाजी, आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि आमचे होम मिनिस्टर अमित भाई शहाजी या सगळ्यांचे भारतीय जनता पार्टी गोंयच्या वतीन धन्यवाद दिता. आमच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करता. आमचे मंत्री गोविंदबाब गावडे आसत, गणेश गांवकर, रमेशबाब तवडकर, प्रभाकर गांवकर जे आमचे ST मोर्चाचे अध्यक्ष आसात गोंयचे, आणि गोंयचो असंख्य आदिवासी समाज, कारण भारतीय जनता पार्टी आदिवासी समाज हो सदोदीत भारतीय जनता पार्टी कडल्यान राविल्लो आसा. मागीर ती खंयचीय निवडणूक आसूं दी, लोकसभा आसत, विधानसभा आसत, आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचेर पूर्णपणे
ह्या समाजाक विश्वास आशिल्लो आनी आमकां आमच्या नेत्यांचेर विश्वास आसतालो आनी म्हणून आमी ठामपणान सांगताले की एसटी पॉलिटिकल रिजर्वेशन हे भारतीय जनता पार्टीचें सरकार करतले, नरेंद्र मोदीचें सरकार करतले. आनी त्यामुळे वेगवेगळी आंदोलनां वेगवेगळी जरी जालें आसत जाल्यार मुख्यमंत्र्यांचो एक स्वभाव शांत स्वभाव म्हणजे आमी कमिटमेंट दिवन येतले सुद्दां कांय लोकांनी वेगवेगळे कमेंट केले आसत, पण आमचे मंत्री गोविंद गावडे आसत, आमचे गणेशबाब गांवकर, रमेश तवडकर, आमचे संपूर्ण आदिवासी नेते भारतीय जनता पार्टीचे ते शांत आशिल्ले आनी मुख्यमंत्री सदांच सांगताले की 100% आमचें काम जें आसा ते लोकसभा निवडणूक जावच्या पयलीं जातलें आनी आमी सदोदीत एखादें काम करता आसतना ताचो पॉलिटिकल फायदो जावचो अशें केन्नाच धरुना. आनी त्यामुळे आज हें पूर्ण जाल्लें आसा म्हणजे कॅबिनेटान ताका मान्यता दिली आनी ताचो व्यवस्थीतपणे कशा पद्दतीन, कारण मुख्यमंत्र्यान ह्या हाचेर बऱ्या तरेन अभ्यास केल्लो आसा आनी त्यामुळे हांव तांकांच विनंती करता की तांच्यांनी पूर्णपणे एसटी रिजर्वेशनाक लागून जे स्टेप बाय स्टेप प्रोसिजर जालो आनी फुडें कितें करपाचें आसा ह्या संदर्भांतली म्हायती आमकां सगळ्यांक दिवची. हेतल्यान पयलीं हांव तेंचें अभिनंदन करता आनी संपूर्ण आदिवासी समाज जो आसा आमचो तेचे नेते आनी सगळो आमचो समाज आदिवासी ह्या सगळ्यांचें अभिनंदन करता. थँक्यू. नमस्कार. सगळ्यात पयली आज महाशिवरात्रीच्यो सगळ्या जाणांक खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आज महिला दिन, भारतीय जनता पार्टीन महिला दिन 2 दीस एडवान्स म्हणजे 6 तारखेकूच मनयलो आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी आमच्या समेस्त सगळ्या देशांतल्या महिला भयणींक एड्रेस केले. आयच्या इंटरनॅशनल वुमन्स डेच्यो सगळ्या जाणांक खूप खूप शुभेच्छा. आयची प्रेस कॉन्फरन्स माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांकां धन्यवाद दिवपा खातीर, माननीय अमित भाई शाह आनी जे.पी. नड्डाजी आमच्या पार्टीचे अध्यक्ष हांकां धन्यवाद दिवपा खातीर. गोंयच्या सरकाराच्या वतीन, गोंयच्या लोकांच्या वतीन हांव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आनी अमित भाई शाह हांकां खूब खूब धन्यवाद करता. आयच्या प्रेस कॉन्फरन्सान म्हज्या बरोबर आमचे पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद कानवडे, आमचे मिनिस्टर डॉ. गोविंद गावडे, आमदार डॉ. गणेश गांवकर आनी एसटी मोर्चाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर, त्याचबरोबर एसटीचे बाकीचे सगळे आमचे लिडर्स म्हणजे रमेश तवडकर आसतलो, बाकी सगळे एसटीचे काम करता भारतीय जनता पार्टीचे सगळे लिडर्स जे आमी डेलिगेशन घेवन अमित भाई शाह मेळ्ळे आनी जशें गोविंदान सांगलां की तांच्यानी आमकां आश्वस्त केलें की येता त्या कॅबिनेटात जे बील पास जातलें आनी बील पास जाल्या उपरांत प्रोसेस सुरवात जातलो. हांव मुद्दामून कळपा खातीर सांगता, आयज पर्यंत गोंयांतल्या ट्रायबल भावाक आनी दुर्बल घटकांक न्याय दिवपाचें जर काम कोणी केलें आसत जाल्यार तें भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केलें. मुद्दामून याद करात किंवा ट्रायबल स्टेटस गावडा, कुणबी आनी वेळीप ह्या तिनूय, इवन जो आमचो तर डिमांड तेन्ना धनगर ह्या कम्युनिटी खातीर आशिल्लो, पण तेन्ना धनगर कम्युनिटी जाली ना. वेगवेगळी सायडींतल्या राज्यांतली धनगर कम्युनिटीचो स्टेटस थोडोसो वेगळो आहा म्हणून जाली ना, बट तो प्रोसेस आमचो सुरू आसा. बट अटल बिहारी वाजपेयीजी हांच्या सरकाराच्या काळात मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर हांच्या काळातूच आमी ट्रायबल स्टेटस दिवपाक शकले आनी 2005 आमचो सरकार गेल्या उपरांत खऱ्या अर्थात तेंच्यो ज्यो मागण्यो आशिल्ल्यो म्हणजे 12 पेक्षा चड मागण्यो, तांकां एड्युकेशनल रायट्स दिवपाक जाय आसले, स्कॉलरशीप दिवपाक जाय आसली, वेगळी ट्रायबल मिनिस्ट्री फॉर्म जावपाक जाय आसली, 12% ऑफ द फंड्स एक्चुअली त्या डिपार्टमेंटांनी यूज करपाक जाय आशिल्ल्यो. ह्यो मागण्यो मागपा खातीर आमच्या ट्रायबल लोकांक आंदोलन करचें पडलें, रस्त्यार देंवचें पडलें, तांकां प्राणाची आहुती दिवची पडली. खरें म्हणजे काँग्रेसी खातीर शेम आनी काँग्रेसीन खरें ह्या ट्रायबल रिजर्वेशनाचे फुडें न उलयल्लें बरें. जे मनीस केन्नाच कोणाक दिवपाक शकूंक ना आनी तेंच्यांनी फुटोवपाचें काम केलां त्या काँग्रेसीन केन्नाच ह्या ट्रायबल रिजर्वेशनाच्या विशयाचेर नांव उलयल्लें चड बरें अशें म्हाका दिसता. आनी एकेच न्ही, 2012 सरकार फॉर्म जाल्या उपरांत ट्रायबल मिनिस्ट्री फॉर्म केली आनी हर प्रत्येक स्कीम आनी प्रत्येक योजना तेन्नाचे आमचे ट्रायबल मिनिस्टर बाब रमेश तवडकर हांच्यांनी आनी पुराय गोंयांतल्या सगळ्या लोकांक 10.24% अकॉर्डिंग टू द सेन्सस टू आमचे 2011 ह्या सेन्ससा प्रमाणे तांकां ते ट्रायबल आमी दिवपाक शकले. पण हे सगळें करता आसतना आमी सगळ्यो गजाली दिल्यो उरता उरलेले फक्त पॉलिटिकल रिजर्वेशन आनी पॉलिटिकल रिजर्वेशनाची मागणी आमकां खबर आसा ती तांकांय विश्वास आशिल्लो की फक्त आनी फक्त भारतीय जनता पार्टी दिवपाक शकता. थोडोसो उशीर जालो बट तरी सुद्दां आमी कंटिन्युअसली एफर्ट्स हे सातत्यान भारतीय जनता पार्टीन तेच्या खातीर केला. हांव काँग्रेसीन कशा पद्दतीन फटयलें हें मुद्दामून तुमकां सांगता. काँग्रेसीन आतां पर्यंत 3 फावटी ऑर्डिनन्स काडलो. केंद्रान जो ऑर्डिनन्स काडपाक जाय पडलो तेंच्यांनी बील करूंक ना. केन्नाच तेंच्यांनी बील करपाक येतना हो पयलो ऑर्डिनन्स तेंच्यांनी जानेवारी 2013 काडलो आनी तेय बी न अभ्यास करता म्हटल्यार जाता. गोंयचें नांव घातलें खरें बट सेन्सस 2001चो धरचो म्हणून
2001च्या सेन्ससा प्रमाणे फक्त गोंयांत ट्रायबल 560 आशिल्ले, कारण तेन्ना गावडा कुणबी वेळीक हांकां स्टेटस मेळूंक नाशिल्लो. म्हणजे परत एकदा फुटोवपाचोच प्रकार जो आसा पळय न्ही तेन्नाय केलो. तांच्यांनी दुसरे फावटी ऑर्डिनन्स जो आसा पळय न्ही हो 5 जून 2013 परत एकदा ऑर्डिनन्स काडलो. म्हणजे जवळपास तेन्ना तर तेंच्यांनी बील करपाकूय घेतले, बील तेंच्यांनी पासूय म्हणजे राज्यसभेत स्टँडींग कमिटी घातले, स्टँडींग कमिटीन सांगलें बील पासूय करा म्हणून. पण तेन्नाय बी अर्दवट पद्दतीचें काम तेंच्यांनी केलें आनी तेंय बील जें आसा पळय तें परत तेंच्यांनी भायर उडयलें. तिसरो ऑर्डिनन्स तेंच्यांनी काडलो आनी जो परत एकदा 27 सप्टेंबर 2013 आनी तेन्नाय बी तेंच्यांनी थर्ड ऑर्डिनन्स जो आसा पळय ते बिलांत कन्वर्ट करून शिकूंक ना. आनी तेन्ना सुद्दां म्हणजे फक्त फुटोवपाचें काम प्रत्येक फावटी 3 फावटी ऑर्डिनन्स काडून केल्लें आसा. हांवें हें इतक्याच खातीर सांगलें की हें बील पास करता आसतना आमी म्हणटा की जवळपास आर्टिकल 332 हाज्या प्रमाणे तांकां जो ट्रायबल रायट्स दिवपाक जाय ताज्या खातीर आमच्या आयच्या म्हणजे कालच्या केंद्राच्या कॅबिनेटांतल्यान हें बील पास केल्लें आसा. आनी सगळ्या जाणांनी बरेच जाण काल रोखडेच हांव रिएक्शन्स पळयतालो थोड्या जाणांचो, आमी वाचतले आमी पळयतले आनी केंद्र सरकार हांगा फुटोवपाक येवंक ना. केंद्र सरकार जेन्ना एखादें बील आपल्या कॅबिनेटांत पास करता तें बील पास करूनय बी ते बिलाची कॉपी बी म्हाका तशें दिसता आज सांजे पर्यंत कॅबिनेटाचे मिनिट्स सायन केल्या उपरांत तेजी मिनिट्साची कॉपी जी आसा पळय बिलाची कॉपी ही पब्लीक डोमेनान एवेलेबल आसतली. आनी कशा पद्दतीन म्हणजे ट्रायबल मिनिस्ट्री, RGI, होम मिनिस्ट्री आनी सेन्सस खंयच्यो घेवच्यो रिसेंट सेन्सस जेका आमी म्हणटा, कारण तांकां फुटोवपाचें आसल्यार वेगवेगळ्यो गजाली बेश्टो ऑर्डिनन्स काडूनय जातालो. दीस इज नॉट अ ऑर्डिनन्स तर एक्चुअली बील हे केंद्रांतल्या कॅबिनेटांतल्यान पास जालां आनी वीथ द कन्सेन्सीस ऑफ द RGI, होम मिनिस्ट्री, ट्रायबल मिनिस्ट्री आनी लॉ डिपार्टमेंट ह्या सगळ्यांच्या वेटींग करूनच हें बील तयार जालां. आनी हें बील जें आसा ऑफकोर्स येता ते मागीर असेंब्ली सेशनात ते बील पास जालें काय तेजे रायट्स हे सगळे इलेक्शन कमिशना कडेन वयतले, डिलिमिटेशन कमिशन आनी रिएडजस्टमेंट ऑफ द सीट्स हाज्या बरोबर 4 सीट्स सपोज जर 10% आसा जाल्यार इट इज 4 सीट्स जाता आनी 4 सीट खंयचे जावपाचे ते त्यानुसार खंयच्या हितून ट्रायबल पॉप्युलेशन चड आसा ताज्यानुसार ते जातलें. बट इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस आनी हो प्रोसेस ह्या फावटी आमी जेका म्हणटा की पक्को प्रोसेस जो आतां कंप्लीट केला. काँग्रेसीक जर करपाक जाय आसलें जाल्यार अशा पद्दतीन ते ऑर्डिनन्स हाडून फुटोवचे नाशिल्ले, ते एक्चुअल बील करचें आनी बील पास करतले आशिल्ले. त्या खातीरच म्हणजे हांगासर मोदीजीची गॅरंटी वीच इज इन पर्मनंट गॅरंटी आमी केन्ना कोणाचेर अन्याय करूंक ना. आनी ताकाच लागून आमी जे फाटल्या असेंब्ली सेशनान ह्या फावटी 2 फावटी असेंब्ली सेशनान आमी होल हार्टेडली म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट करून कॅबिनेटाचो ठराव असेंब्लीतलो ठराव हो जो आमी पास केल्लो तो असेंब्लीतलो ठराव आमी पास करून तेज्यो कॉपी धाडलेल्यो. आमी सगळ्यांनी एकमतान कॅबिनेटान जो आसलेलो ठराव आमचे बाब गणेश गांवकर हांच्यांनीच तो ठराव मांडलेलो आनी कॅबिनेटान आमी तेन्नाय पास करपाक शकलो. तेन्ना जे तेंच्यांनी आंदोलन सुरू करून फाटल्या असेंब्लीक ज्या वेळार ते असेंब्लीत आयले तांकां घेवन तेन्नाय असेंब्लीन हांवें तेंच सांगलेलें की तुमी थोडोसो म्हाजेर विश्वास दवरा, आमच्या चडसो विश्वास म्हणजे मोदीजीचेर दवरात, कारण मोदीजी जेन्ना सांगता अमित भाई जेन्ना सांगता तेन्ना हें जातलें. थोडेशे जर जे पॉलिटिकली मोटिवेटेड आसात तांकां पॉलिटिकली मोटिवेट आसलेले रोखडेच खंय तरी आपूण केलें म्हणून क्रेडीट घेवपा खातीर परत एकदा आंदोलन सुरू करप असल्यो थोड्या जाणां पॉलिटिकल भाशा करपाच्यो सुरवात जाल्या. म्हाका तितून वचपाचें ना. आमकां खऱ्या अर्थान न्याय जो आसा हो आमच्या ट्रायबल भावाक दिवपाक जाय. हांवें मुद्दामून म्हजी चॅलेंज आसा काँग्रेसवाल्यांक तांच्यांनी सांगचें की आयज पर्यंत तेंच्यांनी ST भावा खातीर कितें काम केलां तें म्हाका एक काम सांगचें. काँग्रेस सरकाराच्या पूर्ण टेन्युअरान 2001 पासून ते 2024 पर्यंत तांच्या केंद्र सरकारान आसत किंवा त्यांच्या राज्य सरकारात आसत, आयज प्राऊडली सांगता मुख्यमंत्री ह्या नात्यान FCRAच्यो केसीस FRCच्यो म्हणजे फॉरेस्ट रायट ऍक्ट हाज्यो केसीस जर पयले फावटी डिस्पर्स जावपाक जर सुरवात जाल्यो त्यो म्हाज्या टेन्युअरांत जाल्यो, भाईच्या कार्यकाळात त्यो सुरवात जाल्यो. जवळपास 10,000+ एप्लिकेशन ही जमा जाल्ली. आज पर्यंत आमी 2,500 लोकांक सनदी दिवपाक शकले रायटली आनी उरलेल्यो 7,500 ज्यो सनदी दिवपाक जाय पयली त्योय आमी फास्ट ट्रॅक केला. थोडोसो प्रोसेस बाकीच्या कामां खातीर उशीर जाता, पण येता त्या 3 वर्सांच्या कार्यकाळात त्यो सुद्दां 7,500 सनदी ह्यो आमी दिवपाक शकतले. पयले फावटी सांगता आसतना खूब खोस भोगता की ट्रायबल डिपार्टमेंटाचो फंड हो आमी वेवस्थीत रित्या त्या ट्रायबल खात्या मार्फतच न्ही तर उरलेल्याय खात्यांनी तो 10% फंड्स हो ट्रायबल एरियेनी कसो स्पेंड जातलो हाज्या खातीर कंटिन्युअसली आमी मॉनिटर करता. म्हाज्या टेन्युअरान आमी ट्रायबल रिसर्च सेंटर हे सुरू करपाक शकले.
वन ऑफ द बेस्ट ट्रायबल मार्केट आम्ही आमच्या बाणस्तारी हांगासर बांदपाक शकले. ट्रायबल रिसर्च बरोबर ट्रायबल म्युझियम आम्ही फर्मागुडी हांगासर बांदपाक घेतला. अशा पद्धतीची बिरसा मुंडाजी जे ट्रायबलाचे प्रणेते असतात, ज्यांच्यानी देशाच्या स्वातंत्र्या खातीर आपलो प्राण अर्पण केलो, तांकां केन्नाच काँग्रेसीत जे तांकां काही लोकांची फक्त नांवां फुडें करून तितक्याच जाणांक नांवां फुडें करून तांकां देशाच्या आझादीत किंवा देशाच्या स्वातंत्र्यात भाग घेता दाखोवपाचें आशिल्लें. पण माननीय मोदीजी जे ट्रायबल लिडर आमचे बिरसा मुंडाजी हांची जयंती करपा खातीर सुरवात केली. बिरसा मुंडाजींचो स्टॅच्यू वेगवेगळे कडेन करपा खातीर सुरवात केलो. हो आदर त्या कम्युनिटी खातीर आसा, हो रिस्पेक्ट त्या कम्युनिटी खातीर आसा. आणि सगळ्यात व्हड म्हणजे देशाच्या उच्च पदाचेर आमचे एखादी ट्रायबल भयणी आमी बसयता, मान दिता. हें काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारान सातत्यात केला. हो खऱ्या अर्थान आमी म्हणटा की ट्रायबल भावांक न्याय दिवपाचें केला. 22 वर्सां काँग्रेसींतल्या खंयच्याय लिडराक केंद्रांतले आसत किंवा राज्यांतले आसत म्हजी चॅलेंज आसा, तेंच्यांनी एक काम आपूण ट्रायबला खातीर केलां तें सांगचें. त्या खातीर बेश्टी खंय तरी कोणाक तरी फुडें काडून थंयसर बसोवचें आनी पॉलिटिकल रिजर्वेशन मागता म्हणून सांगचें न्ही. भारतीय जनता पार्टीच्या सरकारान जे एक्चुअली कालच्या कॅबिनेटात जे बिल पास केला, which is an Article 332 हाच्या अंतर्गत ट्रायबल भावांक readjustment of the seat in the assembly in Goa, and which is specifically to the Goa. It is not with any other state. This bill it is only and only for the state of Goa. हाच्याच खातीर हे बिल पास जाला. त्याच्या खातीर कॅबिनेटात पास जाल्ले बिल हे रोखडेच असेंब्ली, कारण आमचें इलेक्शन 2027 आसा. आमची गॅरंटी आनी लोकांक आमचें उतर हे 2027 सीट दिवपाचें आशिल्लें. मोदीजीची गॅरंटी येता त्या 2027 असेंब्लीक आमी सीट रिजर्वेशन दिवपाचें आशिल्लें. त्या खातीर जे कोणीच परत जाले 2027 पर्यंत जो प्रोसेस जो आहा तो प्रोसेस कंप्लीट जातलो. आणि परत एकदा आमच्या ट्रायबल भावांक जे 4 सीट रिजर्वेशन गोंयांत मेळपाक ते मेळटलें. हांव परत एकदा समेस्त गोंयकारांच्या वतीन गोंयच्या सरकाराचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शहा हांचे खूब खूब अभिनंदन करता. तांकां खूब खूब धन्यवाद म्हणटा. समेस्त गोंयकार आनी गोंयच्या ट्रायबल भावाच्या वतीन तांकां हांव धन्यवाद दिता. देव बरें करूं. ताचेर काल प्रेस नोट काडला आणि म्हळ्या की क्लॅरिटी ना वेदर ऑर्डिनन्स येतलो काय पार्लमेंटान. इट इज अ बिल पास जाला. हय, इट इज नॉट अ ऑर्डिनन्स, पण बिलाची कॉपी आज सांजे पर्यंत मेळ. नेक्स्ट पार्लमेंटान इंट्रोड्यूस नेक्स्ट पार्लमेंटान पास इंट्रोड्यूस पास इम्प्लिमेंटेशन 2027 2027 इम्प्लिमेंट. ते जोडूनच धनगरांची तुम्ही चर्चा केली नियम धनगर कम्युनिटीचो वेगळो विशय तांकां ट्रायबलान घालपाचें आसा. आमकां तेंच्यांनी थोडेशें तेंचें नॉमनक्लेचर चेंज कर म्हटलें, तें आमी आमच्या डिपार्टमेंटान तेंचें नॉमनक्लेचर चेंज केलें. तें आमी सायड बाय सायड तो वेगळो विशय फॉलो करीत आसा. सर, दक्षिण गोव्यातून महिलांची नावं पाठवलेली आहेत. अजून आमच्या मिटींग जावंक ना, तो विषय वेगळो आसा. ती मिटींग जाल्या परत परत एकदा तुमकां ॲड्रेस करता. सर, दक्षिण गोव्यात महिलेचा शोध करून अडचण करून घेतलेली आहे. ह्या विषयावरती आजचा चलो हिंदीत में मैं आज की इस अवसर पर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ कि हमारे गोवा राज्य में ट्राइबल पॉलिटिकल रिजर्वेशन देने के लिए हमारे ट्राइबल डिपार्टमेंट हो या ट्राइबल कम्युनिटी और भारतीय जनता पार्टी के ट्राइबल मोर्चा की तरफ से हम कंटिन्यूसली मांग हमारे अपने पार्टी के अध्यक्ष JP नड्डा जी, हमारे होम मिनिस्टर अमित भाई शाह, ट्राइबल मिनिस्टर अर्जुन मुंडा जी और हमारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के सामने हम बार बार कर रहे थे. लेकिन कंटिन्यूसली 20 साल से जो उनकी डिमांड थी पॉलिटिकल रिजर्वेशन की, वो डिमांड आगे रखने के लिए इस बार कल की जो कैबिनेट में जो सेपरेटली बिल ओनली फॉर द गोवा स्टेट जो पास किया, इसके लिए मैं गोवा सरकार की तरफ से और गोवा के ट्राइबल कम्युनिटी की तरफ से माननीय प्रधानमंत्री मोदी जी और अमित भाई शाह इनका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. आज तक कांग्रेस ने गोवा में हो या देश में ट्राइबल के लिए कुछ भी नहीं किया है. एक्चुअली गोवा में ट्राइबल स्टेटस जो दिया वो भारतीय जनता पार्टी की तब की सरकार अटल बिहारी वाजपेयी जी की थी, तब उन्होंने दिया था. उसके बाद में उनको पूरे ट्राइबल राइट्स देने का काम हमारी तब की सरकार 2012 से लेकर आज तक मनोहर भाई पर्रिकर इन्होंने उनको राइट्स दिए हैं. कांग्रेस ने हर वक्त ऑर्डिनेंस निकाल के उसको बिल में कन्वर्ट कभी नहीं किया है, सिर्फ यानी झूठे वादे किए हैं. इस बार मोदी जी की गारंटी है कि जो कैबिनेट में बिल पास किया है
वो एक्चुअल एक्ट में आएगा और 2027 तक गोवा में जो ट्राइबल पॉलिटिकल रिजर्वेशन मिलना चाहिए वो पॉलिटिकल रिजर्वेशन मिलेगा। इसलिए मैं लोगों को आश्वस्त करता हूँ और पूरे लोगों को गोवा के ट्राइबल कम्युनिटी की तरफ से, गोवा भारतीय जनता पार्टी की तरफ से, गोवा की सरकार की तरफ से मैं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का और माननीय अमित भाई शाह इनका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, क्योंकि पहली बार पॉलिटिकल रिजर्वेशन की मांग हमने सामने रखी थी, वो पूरी की, इसलिए बहुत बहुत धन्यवाद। कितनी सीट्स अप्रॉक्सिमेटली आयच्या घडीक तरी 4 दिसता, परत त्यांच्यानी मधी सेन्सस केलो आनी कितें केलो जाल्यार 33 दिसता। सीएम गोयच्यो विधानसभा मतदारसंघ वाढपाची शक्यता आत्ता म्हाका कांयच खबर ना। थँक्यू व्हेरी मच.